हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। कोयना धरणातून 1050 क्युसेस विसर्ग सुरू। कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पलूस तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू असतानाच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक 29 जुलै सकाळी 9 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू करून 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोयना धरणात 82.39 टीएमसी 78.28% पाणीसाठा झाला असून धरणात 26,730 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे। धरणाची पाणी पातळी पाणलोट क्षेत्रात कोयना येथे 88 मिलीमीटर, नवजा येथे 100 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान कृष्णा खोऱ्यातील इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आज सकाळच्या स्थितीनुसार धोम धरणातून 1668 क्युसेस, कणेर धरणातून 3649 क्युसेस, धोम बलकवडी धरणातून 2234 क्युसेस, उरमोडी धरणातून 500 क्युसेस आणि तारळी धरणातून 215 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। या सर्व धरणांमधून सकाळी 8 वाजता एकूण 8266 क्युसेस विसर्ग सुरू होता। त्यानंतर कोयना धरणातून सकाळी 9 वाजता 1050 क्युसेस विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदी प्रणालीतील एकूण विसर्ग 9316 क्युसेस इतका झाला आहे। कोयना सिंचन विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातील आवक वाढू शकते। अशा परिस्थितीत सांडव्यावरील वक्राकार दरवाजे उघडून नदीपात्रातील विसर्ग आणखीन वाढवण्यात येऊ शकतो। त्यामुळे कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे नदीकाठी नेऊ नयेत आणि ग्राम प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांनी केले आहे। पलूस तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता कोयना धरणाच्या वाढत्या पाणीसाठ्याकडे लागले असून आगामी काही दिवसातील पावसावर धरणातील पाणीसाठा आणि नदीतील विसर्ग अवलंबून राहणार आहे।